मंडळी, जेव्हा माणसाचा सगळ्या गोष्टीतून इंटरेस्ट संपून जातो ना, तेव्हा हळूहळू माणूस एकांताकडे वळायला लागतो. मग त्याला फक्त आणि फक्त एकांतातच इंटरेस्ट वाटायला लागतो. बाकीचं त्याला काहीच घेणं देणं नसतं. कारण आजकाल आहे ना, रोजचं जीवन खूप धावपळीचं झालंय आणि रोज रोज तीच तीच धावपळ, यातून थोडा तरी माणसाला ब्रेक घ्यावासा वाटतो. पहिलं काय व्हायचं, गावाकडून लोक शहराकडे नोकरी पाहण्यासाठी यायचे. पण आजकाल आहे ना, शहराकडून लोक गावाकडे राहायला जाऊ राहिलेत. आणि आम्हाला पण एकदम असं गावासारखंच आवडतं. आमच्या इकडं अजून एकदम मोकळं वातावरण आहे ना, एकदम गावासारखंच वाटतं. पण भविष्यात असं वाटतं की मुलं सेटल झाले ना, मग गावाकडे राहायला जावा. कारण एकांतात आणि नेचरच्या सानिध्यात जेवढा सुकून मिळतो ना, तेवढा सुकून कुठंच नाही आहे. आणि तसं पण आता पहिल्या लोकांचं जी परंपरा होती, मानसिकता होती, आचार-विचार होते ना, ते कुठंतरी बदलायला लागलेत. मला तरी आठवतं बघा, पहिल्या काळामध्ये ना, नवीन साडी जर घेतली ना, ती असं कोणाला तरी घडी मोडायला द्यायची बघा. आपली जाऊबाई असेल, बहीण असेल, कोणी पण असेल, असं नातेगोत्यामध्ये त्यांना साडी घडी मोडायला द्यायची. आता ते कुठंतरी असं ऑड वाटतं, पण पहिला तो रिवाज आहे ना, खरंच मला तरी वाटतं एकदम छान होता, प्रेमळ होता, नाही का? कारण त्या काळी ना, पैसा कमी होता आणि गरजा पण कमी होत्या. कारण आताच्या सारखं आहे ना, तेव्हा जास्त साड्या कोणी घेत नव्हतं. वर्षातून 1-2 वेळेस साड्या यायच्या फक्त, कोणाचं लग्न कार्य असलं तर, नाहीतर मग दिवाळी दसऱ्याला. लईत लई 4-5 साड्या असायच्या आणि मग वर्षभर त्याच आलटून पलटून घालायच्या. 2 साड्या तर आपण पार त्यांचा पोचारा होईपर्यंत त्याच घालायच्या आणि बाकीच्या उरलेल्या 2-3 साड्या आहेत ना, मग त्या असं लग्न कार्यात किंवा असं काही कार्यक्रमासाठी कुठं जाण्या येण्यासाठी त्या तशाच ठेवायच्या घडी घालून. असं असायचं पहिलं. एवढी परिस्थिती बेताची असून पण आपल्याला कोणी नवीन साडी घेतली किंवा कुठून तरी आली, तर ती साडी नंदेला, जावेला किंवा शेजारच्या ताईंला घडी मोडायला द्यायला पण मन मोठं असावं लागतं. आणि त्या काळी ते लोकांचं मन मोठं असायचं पण बरं का. आता तेवढं मोठाले मन नाही राहिले आजकाल लोकांचे. आणि त्याचं निमित्त असं असायचं की तिच्या अंगाला कोरं कापड लागल्यावर तिला वाईट वाटू नये, किंवा वरून त्यांना असं पण म्हणायचं की तुमचा पायगुण चांगला आहे, तुम्ही जर नवीन साडी माझी नेसल्या तर मला पटापट नवीन साड्या येतात. म्हणजे बघा, आता गरिबीनं दाबलेल्या त्या माऊलीला तिचा पायगुण चांगला असल्याचा आनंद पण तिला बहाल करायचा. म्हणजे पहा आता मंडळी, किती मनाच्या श्रीमंतीचा काळ होता ना पहिला, आणि खरंच चांगला होता. तर वाचता वाचता माझं असंच नजरेखालून ह्या 2-3 ओळी गेल्या ना, पहिले दिवस आठवले आणि मला पण आठवतात बरं का हे दिवस सगळे. कारण मी पण 90च्या काळातली बरं का ताईंनो. आणि हे सगळं माझ्या बऱ्याचशा ताईंला, मावशींला पण माहिती असणार आहे. नमस्कार मंडळी, मी छाया. आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर परवाच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी मनापासून आभारी आहे सर्वांची. आणि काल नाही व्हिडिओ टाकू शकले मी, कारण परवा आणि काल आहे ना, मी किचन आवरायला काढलं होतं. दिवाळीनंतर मी किचन आवरलंच नव्हतं. हॉल आवरला होता, आमचे बेडरूम आवरले, पण किचन आवरायला काढलं नव्हतं. कारण मी एकटीच असते घरी आणि मग सकाळी किचन आवरायला काढलं की संध्याकाळपर्यंत मला ते किचन आवरता मी दमून जाते. त्यामुळं म्हणलं एखादा मुलगा जर असला ना हाताखाली, मग आम्ही दोघं ते किचन आवरून घेऊ. तर आकाश म्हणला, मी आहे दुपारपर्यंत घरी, मी तुला किचन आवरू लागतो. आणि दुपारनंतर मग सागर येणार होता कॉलेजवरून, तर दुपारनंतर मग सागर आवरू लागणार होता मला. तर त्यांच्या अशा मी नंबर लावले होते किचन आवरायला. तर मग किचन आवरत होते मी. आदल्या दिवशी सगळ्या ट्रॉल्या मी आवरल्या, ते काही शूट घेतलंच नाही मी, कारण ट्रॉल्या म्हणलं ना, सगळे भांडे बाहेर काढावं लागत होते, एवढा राडा होतो की बास. तर मग ते शूट घेत बसलं ना, कामाचं उरकत नाही. मग त्या ट्रॉल्या मी सगळ्या घासले, भांडे व्यवस्थित लावून दिले, ट्रॉल्या साफ करून. आणि त्यानंतर म्हणलं आता वरचं काउंटर आहे ना, ते काय थोडंसं आहे, मग म्हणलं चला थोडंसं शूट घेते मी आता. आदल्या दिवशी सागरने सुट्टी घेतली होती ना कॉलेजला, त्यांनी मला सगळ्या ट्रॉल्या वगैरे आवरू लागला. पण दुसऱ्या दिवशी आकाशला पण दुपारी जायचं होतं क्लासला, आणि सागर सकाळी गेला होता कॉलेजला ना, तर तो दुपारी येणार होता. तर मग म्हणलं चला दोघांच्या याच्यानुसार मी आता हे किचन आवरते. दुपारपर्यंत आकाश आवरू लागन आणि त्याच्यानंतर मग सागर कॉलेजवरून आला की तो थोडंफार मला आवरू लागन. तर सकाळचा नाश्ता झाला, त्यानंतर मग नाश्त्याचे चहापाण्याचे भांडे मी बेसिनमध्येच ठेवले. म्हणलं सगळे एकदा घासायचेत ना, किचनच आवरायचे, मग सगळे संगच घासून काढन. तर मग स्वयंपाक केला मी. डाळ, भात, भाजी आणि चपात्या लाटत होते आता. तर आकाश म्हणला मी घेतो जेवायला. तर त्यांनी घेतलं मग जेवायला. आणि तितक्यात हे कोणीतरी आलं होतं म्हणून तो बेल वाजली ना, दरवाजा उघडायला गेला. तर काय झालं, कधी कधी काय होतं ना, आपण जेव्हा घरातला राडा आवरायला काढतो किंवा ज्या दिवशी आपण आवरणार नाही ना, त्या दिवशी हमखास कोणीतरी येणार. आणि जेव्हा सगळं आवरतो ना आपण टापटीप एकदम व्यवस्थित, तेव्हा कोणीच येणार नाही. तर माझ्याबरोबर नेहमी असंच होतं बरं का.
तर काय झालं, इथल्याच केडगावमधल्या एक ताई आल्या होत्या भेटायला. म्हणल्या मी तुमचे सबस्क्रायबर आहे आणि मला तुमचं घर गार्डन पाहिजे. म्हणलं या. मग त्या आल्या, त्यांना मग चहा-पाणी केलं. तर त्या मग थोडं बसल्या, गप्पा गोष्टी झाल्या, त्या गेल्या आणि पुन्हा मी बाकीच्या चपात्या लाटून घेतल्या आणि पुन्हा कामाला लागले. कामाला लागले ना, भांडेच घासत होते. तर अजून एक ताई, भाऊ आणि त्यांची मुलं असं ते आले होते. म्हणजे ते राहायला बदलापूरला आहेत आणि त्यांचे भाऊ ते मुंबईमध्ये पोलीस आहेत. तर ते पोलीसमध्ये ड्युटीला येतात. तर ते असं नगरला आले होते त्यांच्या काहीतरी कामानिमित्त ना. तर म्हणले आम्ही त्याच्या आधी पण एकदा येऊन गेलो, पण टाईम थोडा होता त्यामुळं नाही आलो तुमच्याकडं. पण आता थोडासा टाईम काढून आले तुम्हाला. आम्हाला भेटायचं होतं, तुमचं घर पाहायचं होतं. भविष्यात त्यांना पण असं नगरमध्येच घर बांधायचे म्हणल्या ना, त्यामुळं मग प्लॅन वगैरे त्यांना असं पाहायचं होतं आपलं घर वगैरे. तर ते पण आले होते. पण त्यांनी एवढी धावती भेट घेतली की बस. आल्यानंतर ते फक्त 2 मिनिटं बसले हॉलमध्ये. त्यानंतर लगेच त्यांनी आपलं टेरेस गार्डन पाहिलं आणि लगेच गेले. ते काही थांबलेच नाही जास्त, कारण त्यांना पण पुढं लांब जायचं होतं ना बदलापूरला, त्यामुळं. तर असं झालं. म्हणजे कोणी असं भेटायला आल्यावर एवढं भारी वाटतं ताईंनो, काय सांगायचं. मी म्हणजे स्वप्नात पण विचार केला नव्हता की म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून मला लोकं इतके लांब लांबपर्यंत ओळखतील आणि इतक्या लांबून लांबून मला भेटायला येतील. म्हणजे मी विचार करू शकत नाही ताईंनो, माझ्या मनाला काय वाटत असेल. पहिल्या जन्मी काहीतरी पुण्य केले असतील, तेव्हा मी आता हे दिवस पाहते खरंच. म्हणजे दगडाला जेव्हा छन्नी लागते ना, तेव्हा त्याला म्हणजे एवढं दुःख होत नाही की मला एक छन्नी लागते, दुखतंय. पण त्याला माहिती असतं की पुढं मला देव पण येणार आहे आणि सगळी दुनिया त्याच्या पुढं नतमस्तक होणार आहे. त्याच्यामुळं की काय माहीत नाही, त्या दगडाला दुःख होत नसेल. तसंच आहे, आपण जेव्हा आपल्या आयुष्याच्या भट्टीत तापतो ना, तेव्हा कुठं आपण कुठंतरी असं म्हणजे आपल्या जीवनाला उजाळा येतो. तसंच आहे, आयुष्याच्या भट्टीमध्ये तापताना भरपूर उतार-चढाव पाहिले, खूप स्ट्रगल केलं, पण खरंच सुखाचे दिवस आले ताईंनो. आणि आपण स्ट्रगल करून सुखाचे दिवस आल्यानंतर ते सुखाचे दिवस आपण जेव्हा जगतो ना, त्याचा आनंद काही वेगळाच असतो. ना की ते कोणाच्या मेहनतीचं किंवा ना कोणाच्या मेहरबानीचं, आपल्या मेहनतीचं असतं ते. त्यामुळं आपल्याला ना चिंता, ना खंत, ना काहीच वाटत. एकदम सुकूनमध्ये आपण जगत असतो. आणि यालाच तर खरंच जगणं म्हणतात ताईंनो. जेव्हा आपण स्ट्रगल करून सक्सेस होतो ना, तेव्हा जगायला मज्जा येते खरंच. आणि ते बोलायचं तर विसरूनच गेले. त्या ताई भाऊन ते आले होते ना, इतकं छान वाटलं मला की बस मन असं भरून गेलं माझं. तर त्या जास्त वेळ थांबल्या नाही, वेळ नव्हता त्याच्यामुळं त्यांना. तर त्यांना म्हणलं नेक्स्ट टाईम आले ना तुम्ही मला आधी मेसेज करून या, म्हणजे थोडंसं बोलता बसता येतं इतक्या लांबून येऊन, नाही का. तर थँक ताई, मला तुम्ही इतक्या लांबून भेटायला आल्या. छान वाटलं मला पण. आणि महत्त्वाचं म्हणजे ताईंनो, मी असं कॅमेऱ्यासमोर तुमच्याशी किती बडबड करते, पण असं कोणी अचानक नवीन व्यक्ती समोर आली ना, तर मला जास्त काही असं एवढं बोलता येत नाही बरं का. मी एवढी इंट्रोव्हर्ट आहे ना, की बस म्हणजे मला पहिल्यापासून असं एकटं राहायला आवडतं. कारण कसं आहे ना, माणूस जेव्हा आधी म्हणजे तोंड भाजलेलं असतं ना, माणूस जरा थोडं फुकून-फुकूनच पितं ना, तसंच आहे. आधी भरपूर मी तोंड भाजून घेतलेलं आहे. त्यामुळं मी जरा थोडंसं असं शांत आणि असं एकटं-एकटं राहायला मला आवडतं. तुम्ही तर पाहतात माझ्या आसपास कोणीच नाही आहे. मी एकटीच असते. ना कोणाचं घेणं-देणं. मला जे काही मनातलं बोलायचं आहे, मला काही जे व्यक्त व्हायचं आहे ना, मी फक्त तुमच्या समोरच व्यक्त होत असते. आणि आपल्याला ते पण माहिती पाहिजे की आपल्याला कितपत व्यक्त व्हायचं आहे. कारण ही सोशल मीडिया आहे. एक शब्द इकडं-तिकडं झाला की कोणाला उचलून धरायला वेळ नाही लागत. तर असं आहे. त्यामुळं मी नेहमी म्हणत असते, जे आपलं शालेय शिक्षण असतं ना, ते फक्त डिग्रीपुरतंच राहतं बरं का. त्यानंतर आपल्याला काहीच लक्षात राहत नाही. आपण ते सगळं पुस्तकं वाचलेलं विसरून जातो. पण आयुष्याच्या शाळेने जे आपल्याला काही शिकवलेलं असतं ना, तो पॉइंट ना पॉइंट आपल्या लक्षात असतो. आपण मरेपर्यंत ते कधीच विसरत नाही. आणि आयुष्याच्या शाळेमध्ये आपण जे काही शिकलोत ना, ते आपल्याला म्हणजे पावला-पावली कामाला येतं. आपल्याला ते लक्षात राहतं. आता आपण ही पहिली चूक केलेली, आपण ती पुन्हा चूक करायची नाही. आणि आधी असं झालं होतं, परत तसं करायचं नाही. ते आपल्याला लगेच लक्षात येऊन जातं आणि प्रत्येक पाऊल टाकताना आपण मग तो फुकूनच टाकत असतो, असं आहे. त्यामुळं मी जरा इंट्रोव्हर्ट आहे आणि मी जास्त बाहेरच्या दुनियेमध्ये मिक्स होत नाही. तर मला एकटं राहायला आवडतं खरंच ताईंनो. एकटं म्हणजे कसं, माझं घर-परिवार बास, बाकीची बाहेरची दुनिया नाही. आणि त्यामुळेच मला असं कोणी अचानक नवीन व्यक्ती आली ना, मला जास्त काही म्हणजे काय बोलावं ते सुचत नाही. तसं मी तुमच्यापुढं भरपूर बडबड-बडबड करत असते बरं का.
तर हे पहा संध्याकाळ झाली होती. मला किचन साफ करता करता थोडेसे भांडे राहिले होते तेवढे घासून घेतले मी. किचन पण क्लीन झालं. सागरने मला सगळं किचनच्या वरच्या फरच्या वगैरे सगळं पुसून दिलं. म्हणलं आता मार्गशीर्ष गुरुवार पण आलेत ना, तर किचन पण क्लीन होऊन जाईन आपलं. बाकीचं एक घराचा कोपरा तर माझं साफ करायचं चालूच आहे. दिवाळीच्या आधी मी साफसफाई केली होती, पण दिवाळीच्या वेळेस आपण किती पदार्थ करतो दिवाळीचे नाही का फराळाचे. तर ते तेलकट, मेनचट उडतं जरा आपल्या किचनच्या फरच्यांच्यावर, किचनवर किती नाही म्हणलं तरी ते म्हणजे धुराचे आणि का म्हणा ते तेलकट उडायला जातं आणि मग ते आपण क्लीन केलं नाही ना, मग ते मेनचट तसंच राहतं, त्याच्यावर धूळ बसत जाती आणि मग ते खराब दिसतं दिवसानुदिवस. त्याच्यामुळं आपण महिन्याला आपलं किचन एकदम क्लीन केलं पाहिजे, तर एकदम छान राहतं. नाहीतर मग ते पिवळसर डाग होत जाते, त्याच्यावरती अजून ते थर चढत जातो आणि एकदम काढायचं म्हणलं का ते काही केल्याने निघत नाही. त्यामुळं महिना लय होतं माझं किचन क्लीन करायला मला. तर दिवाळीनंतर मी किचन क्लीन केलंच नव्हतं. तर म्हणलं आता मार्गशीर्ष महिना पण आलाय ना, एकदा किचन क्लीन केलं ना म्हणजे टेन्शन नाही. तर तुम्ही बघू शकता अंधार पडला होता तरी आमचं काम चालूच होतं आणि सागर मला जोडीला होता. तर तो मला असं आवरू लागत होता. भांडे सगळे घासले होते काउंटरवरचे सगळे खाली घेतले होते आणि किचन पण एकदम क्लीन झाला होता. आता फक्त भांडे लावायचे होते. एवढी थकले होते ना मी दिवसभर ताईंनो. पण कितीही थकलेली असू द्या, ते किचन एकदा क्लीन पाहिलं ना, तो मनाचा आनंद काही वेगळाच असतो. थकलेलं काहीच वाटत नाही. पण ते किचन क्लीन झालंय ना बाबा आपलं एकदम चकाचक झालंय, त्याचा आनंद फार मोठा असतो बरं का. मला ना सगळं घर एकीकडं आणि माझं किचन एकीकडं असतं. मला म्हणजे किचन क्लीन असलं ना, माझ्या मनाचा आनंद तो म्हणजे काही आभाळाला शिवायला जातो असं असतं. तर मला किचन एकदम क्लीन लागतं. तर थोडंफार जरी अस्तव्यस्त झालं, इकडं-तिकडं झालं ना, माझी खूप चिडचिड होती आणि किचन एकदम असं चकाचक पाहिलं ना, एकदम मन प्रसन्न होऊन जातं. आणि हा ताईंनो मार्गशीर्ष गुरुवारवरून मला आठवलं, सकाळीच एक ताई आल्या होत्या नागवेलीचे पानं घ्यायला. तर त्या बोलल्या, "उद्या मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे ना, त्यामुळं मला नागवेलीचे पानं लागतात." तर मी तर विचार केला 27 नोव्हेंबरला पहिला गुरुवार येतोय आणि ह्या ताई कसं काय बोलतात उद्या पहिला गुरुवार आहे. तर मला टेन्शन आलं. म्हणलं मी काही कॅलेंडरमध्ये वेगळं तर नाही बघितलं म्हणलं. माझ्या पाण्यातच काहीतरी चूक झाली असेल म्हणलं. तर मी पुन्हा कॅलेंडर जाऊन पाहिलं तर ते 27 नोव्हेंबरला पहिला गुरुवार येतोय आणि उद्या गुरुवार आहे ना ताईंनो, तेव्हा अमावस्या चालू आहे. म्हणजे उद्या अमावस्या आहे आणि 21 नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना चालू होतोय. मग कसं काय पहिला गुरुवार येईन? आता मला तुम्हीच सांगा. आपण नेहमी अमावस्या झाली का त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून महिन्याची सुरुवात धरतो. तर अमावस्या उद्या आहे. परवापासून 21 तारखेपासून मार्गशीर्ष महिना चालू होतोय. मग पहिला गुरुवार येत नाही. 27 नोव्हेंबरला पहिला गुरुवार येतोय. तर माझंच काही चुकत असलं तर मला कमेंट करून नक्की सांगा ताईंनो. माझ्या मते तरी ताईंनो 27 नोव्हेंबरला पहिला गुरुवार आहे. 4 डिसेंबरला दुसरा गुरुवार आहे. 11 डिसेंबरला तिसरा गुरुवार आहे आणि 18 डिसेंबरला चौथा गुरुवार आहे. तर असं आहे आणि बघा तुम्हीच मग आता आणि मला कमेंट करून सांगा. माझं काही चुकतंय की त्या ताईंचं काही चुकतंय? आणि काही चुकलं असेल तर मनापासून सॉरी, कारण माणूस जातच चुकत असते, देव काही चुकत नाही. काही चुकलं असेल तर घ्या तुमच्या छायाला समजून, जसं नेहमी समजून घेता तसंच. तर हे पहा भांडे लावत होतो आम्ही, सागर आणि मी. ते मनी प्लांट धुवून काढले थोडेसे आणि ते लटकून देते आता. तर एवढं थकले होते पण भारी वाटत होतं. माझं किचन एकदम चकाचक झालंय. तरी फ्रीज राहिला होता बरं का आवरायचा. म्हणलं आता उद्या फ्रीज आवरते. तर एक दिवस मी दमले ना, दुसऱ्या दिवशी थोडा ब्रेक घेत असते आणि त्याच्यानंतर पुन्हा मी काम करत असते. तर काल व्हिडिओ आला नाही ना, त्याचं हेच कारण होतं. मी 2 दिवस किचन आवरायला काढलं होतं. त्यामुळं मग म्हणलं जरा थोडा आरामच करते. नाहीतर मग व्हिडिओ करायचा, शूट पण करायचा, एडिटिंग करायचा, किचन आवरायचं. मग ते सगळं संगच काही होत नाही मॅनेज. त्यामुळं मग ब्रेक घेतला व्हिडिओला. तर आदल्या दिवशी ट्रॉल्या आवरल्या, दुसऱ्या दिवशी मग वरचं सगळं काउंटर वगैरे सगळं आवरलं. तर नाही म्हटलं तरी ते भांडे दिसत नाही, पण एवढे भांडे निघत आहेत ना ताईंनो की बास. आणि एक ना एक भांडं घासावं लागतं बरं का किचनमधलं, कारण ते मेनचट वगैरे होतं. थोडाफार हात लागला ना, ते लगेच असं चिकट वाटतं. आणि किचनची एकदम अशी डीप क्लिनिंग केली ना, तर झुरळ वगैरे होत नाही मग आपल्या घरामध्ये. तर किचनमध्ये सकाळपासून काम करत होते ना, अवतार तर माझा एवढा डेंजर झाला होता ना, त्या ताई पण दुपारी आल्या होत्या ना बदलापूरच्या, तेव्हा पण माझा एवढा डेंजर अवतार होता ना, पण काय करणार आहे कामामध्ये तर अवतार असा होतोच. अवताराकडे पाहून जमत नाही. काम महत्त्वाचं आहे, काम झालं पाहिजे नाही का? आता फौजी साहेब आले आणि संध्याकाळी त्यांना म्हटलं मी किचनवरच आवरायला काढलं होतं. ते म्हणले, "काल तर तू ट्रॉल्या आवरल्या होत्या आणि आज दिवस कसं काय लागला तुला किचन आवरायला?" आता 12-1 वाजेपर्यंत मला घरातलंच गेलंय. झाडू, पोछा, स्वयंपाक, भांडे, अमकं-तमकं. त्यानंतर मग बाकीचं सगळं
किचनवरचं सगळं ते काउंटरवरचं खाली काढलं, किचन सगळं ते सागरने मला पुसून दिला. त्यानंतर 2 वेळा मध्ये पाहुणे आले. तर असं करता करता मला संध्याकाळ झाली आणि फौजी साहेब संध्याकाळी ड्युटीवरून आल्यावर म्हणतात, "काल तर झालं होतं ट्रॉल्या आवरायचं आणि आज काय एवढं काम होतं तुला आणि संध्याकाळपर्यंत कसं काय काम गेलं बघा आता." एवढं जर आवरून जर असं म्हणलं ना एखाद्या माणसाने तळपायाच्या मस्तकाला जाती, पण म्हणलं जाऊ द्या मरू द्या. ते काम आहे ना किचनमधलं किती केलं ना तरी ते काही दिसतच नाही. मग म्हणलं जाऊ द्या मरू द्या शांत. मग ते फौजी साहेब आले, त्यांना मग ते फ्रेश झाल्यानंतर चहा-पाणी करून दिलं आणि मग बाकीचं आवरलं आणि संध्याकाळपर्यंत मला हे किचनमधलं आवरायला गेलं. त्यानंतर फ्रेश झाले मी. त्यानंतर संध्याकाळची दिवाबत्ती केली आणि पुन्हा स्वयंपाकाला लागले आणि पुन्हा मग 9-10 वाजेपर्यंत काही ब्रेक नाही. काम चालूच होतं. त्यानंतर मग परवा जो व्हिडिओ अपलोड केला होता ना, त्या व्हिडिओच्या कमेंट काही गेल्याच नाही ताईंनो. सॉरी बरं का. तर कमेंटचे रिप्लाय द्यायला काही वेळच मिळाला नाही मला. जसा वेळ मिळेल ना तसं मी कमेंटचे रिप्लाय देत असते ताईंनो. तर खरंच मनापासून सॉरी ताईंनो, कमेंटचे रिप्लाय गेलेच नाही. तुम्ही सगळ्यांनी एवढं भरभरून प्रेम आशीर्वाद दिले होते की बास त्या ॲनिव्हर्सरीच्या आमच्या व्हिडिओला आणि त्याचेच रिप्लाय गेले नाही. मला खरंच वाईट वाटते, पण आता कामच तेवढं होतं ना ताईंनो. तर घ्या तुमच्या छायाला समजून, मग काय करता आता नाही का. खरंच मी नशिबवान समजते की तुम्ही सगळे मला एवढं भरभरून प्रेम देता. खरंच मनापासून आभारी आहे ताईंनो, मावशींनो. तर चला आजचा छोटासा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा.